नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो। प्रत्येक लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आणि मदत करण्याचं काम आपल्या चॅनलमार्फत केलं जातं। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे काल दुपारपासून संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना जो डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी आहे तो वितरित करण्यात आला आणि आचारसंहितेच्या काळामध्ये मंत्री आदिताई तटकरे यांनी घोषणा केली नसल्यामुळे देखील हा लाभ आहे वितरित करण्यात आला आणि याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये देखील हप्ता जमा झालेला आहे। तर याच्यामध्ये काल जो हप्ता जमा झाला याच्यामध्ये केवळ डिसेंबर महिन्याचाच लाभ जमा झालेला आहे, नोव्हेंबर महिन्याचा थकीत लाभ वितरित झालेला नाही। आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे लाडक्या बहिणींची संख्या जास्त असल्यामुळे आज दिवसभरामध्ये देखील डीबीटी चालू राहणार आहे। उद्या निवडणूक आणि परवा निकाल याच्यामुळे पुढील 2 दिवसांमध्ये ही जी डीबीटी आहे ती बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे लक्षात घ्या, अजून ज्या लाडक्या बहिणींना हा लाभ आलेला नाही आहे आणि याच्यामध्ये देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बहुतांश ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना हप्ता आले नाही आहे, अशा लाडक्या बहिणी अपात्र नाही आहेत, त्यांचं आधार सीडिंग डिॲक्टिवेट झाल्याची बातमी सध्या समोर येत आहे। कोणाला माहिती नाही आहे की कसं आधारच्या पोर्टलवरती ॲट ए टाईम एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणींचं आधार सीडिंग डिॲक्टिवेट झालेलं आहे। पण लक्षात घ्या की हे आधार सीडिंग डिॲक्टिवेट किंवा इनॲक्टिवेट होऊ शकतं, पण लक्षात घ्या की हे देखील पुन्हा आपल्याला जसं होतं तसं करता येऊ शकतं आणि पुन्हा हा लाभ आहे तुमचा चालू होऊ शकतो। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पण पाहणार आहोत। तर सगळ्यात प्रथम तुमचा आधार ॲक्टिव्ह आहे किंवा इनॲक्टिव्ह आहे हे देखील तुम्ही तुमच्या मोबाईलवरती घर बसल्या पाहू शकता। आधारची वेबसाईट आहे, या ठिकाणी आपण चेक करत आहोत। येथे आपल्याला प्रॉब्लेम येत आहे। आपण NPCIची जी वेबसाईट आहे, अधिकृत वेबसाईट आहे, ती देत आहोत। याच्यामध्ये सदरचं आधार मॅपिंग स्टेटस आणि तुम्हाला जे आधार सीडिंग आहे कसं करायचं आपण हे पाहणार आहोत। तर सध्या वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे, आधारची जी वेबसाईट आहे या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना माझी एकच विनंती, सगळ्यात प्रथम तुमचा आधार बँक सीडिंग स्टेटस एवढं चेक करून घ्या। अजून सीडिंग चेंज करू नका, कारण का जर काय तुमचं सीडिंग स्टेटस जर ॲक्टिवेट असेल आणि तुम्ही जर पुन्हा चेंज करत असाल तर हप्ते वितरणामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो। चला तर सदरचं जे सीडिंग किंवा लक्षात घ्या की तुमच्या आधार कार्डला तुमचं बँक खातं लिंक आहे की नाही हे आधार पोर्टल सोडून NPCI जे पोर्टल आहे तर यावरती संपूर्ण माहिती घेऊया। सध्या आधारची वेबसाईट आहे, या ठिकाणी तुम्हाला चेक करता येत नाहीये आधार सीडिंग स्टेटस, वेबसाईटला प्रॉब्लेम आहे। यासाठी तुम्हाला npci.org.in या वेबसाईटवरती यायचं आहे। येथे आल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुम्हाला पाहायला मिळेल आणि येथे तुम्हाला लक्षात घ्या की कस्टमर हा टॅब आहे आणि त्याच्या ठिकाणी खाली बघा पाहू शकता की भारत आधार सीडिंग्स इनेबलर अशा प्रकारचा ऑप्शन आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी आल्यानंतर पाहू शकता की याच वेबसाईटवरती तुम्ही आधार सीडिंग डिसीडिंग करू शकता, अकाउंट डिटेल घेऊ शकता, आधार मॅप स्टेटस। तर सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की लाडक्या बहिणींना आपला आधार जे आहे ते आधार सीडिंग ॲक्टिवेट आहे की डिॲक्टिवेट आहे ते चेक करायचं आहे। तर सर्वप्रथम आधार मॅप स्टेटस या टॅबवर क्लिक करायचं आहे, तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि येथील कॅप्चा टाईप करून चेक स्टेटस या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यानंतर तुमच्या आधार संलग्न मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल। OTP लक्षात घ्या 6 डिजिटचा आहे, तो टाकून कन्फर्म या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। लक्षात घ्या आधार मॅप स्टेटस लगेचच तुम्हाला पाहता येणार आहे। आधार वेबसाईटवरती प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्ही येथे चेक करू शकता। तर लक्षात घ्या येथे मॅपिंग स्टेटस इनेबल फॉर DBT अशा प्रकारचा पाहिजे। स्टेटस जर लक्षात घ्या इनेबल फॉर DBT नसेल, डिसेबल किंवा इनॲक्टिव्ह असेल तर मात्र तुम्हाला लक्षात घ्या आधार सीडिंग करावं लागणार आहे। तर याच्यामध्ये लक्षात घ्या आधार सीडिंग कुठल्या बँकेमध्ये आहे ते देखील येथे दिलेले आहे, त्यानंतर लास्ट अपडेट देण्यात आलेले आहे। अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे ती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। जर तुमची DBT इनेबल नसेल तर मात्र तुमचा लाभ आहे तो थांबला असू शकतो। तर अशा प्रकारे तुम्हाला सर्वात प्रथम आधार मॅपिंग स्टेटस तुम्हाला चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला लक्षात घ्या आधार सीडिंग डिसीडिंग चेक करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला हे आधार सीडिंग स्टेटस चेक करता येणार आहे। येथे जर तुमचं स्टेटस इनेबल असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे, म्हणजे तुमचं जे आधार सीडिंग आहे ते ॲक्टिव्ह आहे। पण त्या ठिकाणी जर इनॲक्टिव्ह किंवा डिसेबल तुम्हाला जर स्टेटस पाहायला मिळत असेल तर मात्र तुम्हाला सीडिंग करून घ्यायचं आहे। आणि आज दिवसभरामध्ये प्रतीक्षा करा, दिवसभरामध्ये देखील हप्ते वितरण होणार आहे आणि यामध्ये तुम्हाला देखील हा लाभ आहे तो येऊ शकतो। तर अशा प्रकारे तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।